नमस्कार. काजल्स रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि त्यात ही हेल्दीसुद्धा आहे. आपण ही रेसिपी पालक आणि काळ्या चण्यापासून म्हणजेच हरभऱ्यापासून बनवणार आहोत. जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल ना, तर तुम्ही आवर्जून काळे चणे आहारामध्ये घेतले पाहिजेत. तसेच काळे चणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास, पचनशक्ती सुधारण्यास, रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर पालक खाण्याचेही खूप फायदेशीर गुणधर्म आहेत. आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालक खूप चांगला आहे. म्हणूनच आज आपण या दोन गोष्टी वापरून मस्त टेस्टी आणि पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ संपूर्ण पहा. रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. चला तर सुरुवात करूयात. इथे मी अर्धा कप काळे चणे रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातले होते. याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे. चणा आपला इथे छान असा व्यवस्थित भिजलेला आहे. हे आता आपल्याला मिक्सर लावून बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काळे चणे काढून घेऊयात. याच्यामध्ये आपण चवीसाठी लसूण आणि मिरची घालणार आहोत. इथे मी एक हिरवी मिरची आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्याचसोबत 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि गरजेनुसार पाणी घालून हे आपल्याला मिक्सर लावून बारीक असे वाटून घ्यायचे आहे. इथे मी हे मिक्सरला लावून बारीक असं वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, त्यासोबत 1 वाटी बारीक चिरलेला पालक. पालकचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यासोबत पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. त्यासोबत अर्धी वाटी आपल्याला इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे, म्हणजेच भाकरीचं पीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण बाइंडिंगसाठी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. ज्वारीच्या पिठाचं जे प्रमाण आहे ना, ते थोडंसं तुम्ही वाढवूसुद्धा शकता. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण आता थोडंसं घट्टसर झालेलं आहे. यासाठी याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून थोडंसं हे पातळ करून घ्यायचं आहे. आधी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे मी आता अर्धा कप पाणी घालत आहे आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही पातळ नाही आणि जास्ती घट्टही नाही. तव्यावरती अगदी सहज ते पचलं जाईल असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे एकदम पाणी घालू नका. गरज लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुठळ्या राहणार नाहीत ना, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण हे बनवायला घेऊयात. यासाठी गॅसवरती तवा मी आधीच गरम करायला ठेवून दिलेला आहे. तवा गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक पळीभर आपल्याला मिश्रण याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं हे पसरवून घ्यायचं आहे. इथे मी असे हे छोटे छोटेच बनवून घेत आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तुम्हाला जसे हवेत ना, तसे तुम्ही हे बनवून घेऊ शकता. आणि वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहेत. तुम्ही ते आता बघू शकता की वरची बाजू थोडीशी सुकलेली आहे. साईडने आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. वरूनही थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान हे उलटलं गेलेलं आहे. अजिबात तव्याला चिकटलं वगैरे जात नाही. छान असे हे तयार होतात. आता आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला छान असे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. इथे आता मी दोन्ही साईडने हे व्यवस्थित असं भाजून घेतलेले आहे. काढून घेऊयात आणि उरलेले पण आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. इथे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवत आहे. इथे मी पालक वापरलेला आहे. पालकाऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता.
पालक असो किंवा कोणत्याही भाज्या असो, लहान असो किंवा मोठ्यांना अजिबात खायला आवडत नाही. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालून तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता. पालक खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, तसेच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. इथे बघा आपला दुसराही छान असा हा तयार झालेला आहे. उलटून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडने आता व्यवस्थित भाजून घेऊयात. मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही, नाहीतर करपले जातात. त्यासाठी मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे हे आलटून-पालटून भाजून घ्यायचे आहेत. इथे मी हे उरलेले सगळे असे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त अशी आपली ही नाश्त्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. पालक आणि काळ्या चण्यापासून बनवलेली आहे, त्यामुळे एकदम पौष्टिक आहे. तुम्ही एकदा जरूर करून पहा. चवीलाही अप्रतिम लागतात. हे तुम्ही दहीसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. चवीला खूप छान लागतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता. एकदम झटपट असे हे तयार होतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. रात्री फक्त आपल्याला काळे चणे भिजत घालायचे आहेत आणि सकाळी आपल्याला 10 ते 15 मिनिटात नाश्ता बनवून तयार होतो. एकदा जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.